करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 5वा अग्निनिरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 5वा अग्निनिरूपण. त्याच्या अगोदर आपण पृथ्वी, आप, पाणी सर्व पाहिले. आता आपल्याला 5वा समास आहे अग्निनिरूपण. अग्नी या तत्वाचं आध्यात्मिक स्पष्टीकरण समर्थांनी दिलेलं आहे. यामध्ये केवळ बाहेरचा अग्नी नाही आहे, तर आतील शक्ती, विवेक आणि तपश्चर्याचं प्रतीक समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अग्नी कुठे कुठे यूज होतं आपल्याला. अग्नी जो स्पर्शतो तो अशुद्ध काढून टाकतो. तसा विवेकाचा अग्नी आहे. तो मनातील काम, क्रोध, लोभ, अहंकार सर्व जाळतो. अग्नी हा प्रकाश देणार आहे, अंधार दूर करून मार्ग दाखवणार आहे. तसंच परमेश्वराचा नियम सर्वांसाठी समान आहे. समर्थ सांगतात कोणी या कर्मातून सुटत नाही. ज्याच्याजवळ अग्नी आहे त्याला थंडी नाही. म्हणजे ज्याच्या अंतःकरणात धर्म, विवेक आणि आत्मबळाचा अग्नी आहे त्याला बाह्य परिस्थिती हलवू शकत नाही. समर्थ सांगतात इथे, धन्य धन्य हा वैश्वानरू, होय रघुनाथाचा शश्वरू, विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा. धन्य धन्य हा वैश्वानरू. खरोखरच हा अग्नी हा धन्य आहे. होय रघुनाथाचा शश्वरू. शश्वरू म्हणजे सासरा. रघुनाथाचा सासरा आहे. रघुनाथ म्हणजे श्रीरामाचा सासरा आहे. म्हणजे जेव्हा अग्नी म्हणजे सासरा दाखवलेलं आहे. म्हणजे जेव्हा रावणाने सीतेला जेव्हा पळवली होती, जेव्हा रामाने सीतेला जेव्हा सोडून आणलं, तेव्हा सीतेने अग्नीमध्ये ती समर्पण झाली होती. तेव्हा तो अग्निदेव म्हणजे तिचा सासरा झालेला, पित्यासारखं त्यांनी काम केलं होतं. म्हणून इथे समर्थांनी सांगितलं तो रघुनाथाचा सासरा आहे, शश्वरू, विश्वव्यापक विश्वंभरू, पिता जानकीचा. तो विश्वाचं भरण पोषण करणाराच आहे आणि तो जानकीचा पिता सुद्धा आहे. ज्याच्या मुखे भगवंत भोगता, तो ऋषीचा फळदाता. तम हि मोरगो हरता, भरता विश्वजनाचा. समर्थ सांगतात अग्नीच्या मुखानेच भगवंत सर्व यज्ञ सामग्रीचा भोग घेतात आणि अग्नीचं ऋषींना तपस्येचं फळ देणार आहे. जो ऋषीचा फळदाता. समज सांगतात ज्याच्या मुखी भगवंत भोगता, ज्याच्या मुखी भगवंताचं नाम आहे, तो ऋषीचा फळदाता आहे. म्हणजे अग्नी ऋषींना फळ देणार आहे. आणि तम हिम रोग हरता, भरता विश्वजनाचा. म्हणजे अग्नीच सर्व रोगांचं नाश करणार आहे. अंधार असो, थंडी असो, रोगांचं हरण करणारा अग्नी आहे आणि तो जगातील सर्व लोकांचं पोषण करतो. जेव्हा आपण जर जास्त जेवलो असेल तर आपल्या जठराग्नीचं जे काम करतं ते अग्नी करतं. पचवण्याचं काम करतं ते अग्नी करतं. जर आपल्याला भूक लागली असेल तर ते सर्व काम अग्नी करतं. कारण अग्नी आहे म्हणून ती भूक येते. जर थंडी वाजत असेल तर आपण अग्नीजवळ गेलो तर ती गरम होते, शेकोटी बोलतो आपण. किंवा अंतरात्म्यातील जर आपण अग्नी जर पाहिला तर ॲटोमॅटिक आपण गरम होतो, ताप येतं, 100 डिग्री आपल्याला सेल्सिअस समजतं. हे सर्व अग्नी आहे, आपल्या शरीरातील आहे. बाहेरची तर अग्नी आहेच. बाहेरची जर अग्नी नसती
त्या अग्नीमुळे वीज तयार होतं, वीजमुळे सर्व लाईट्स जातील, कारखाने बंद पडतील, दुकाने बंद पडतील, मोबाईल नाही, सर्व लोडशेडिंग होईल. हे सगळं विजेमुळे, अग्नीमुळे. समोर सांगणं आगीचं महत्त्व किती आहे. त्याच्यामुळे ही जीवनसृष्टी आहे. सर्वांचं कार्य दिलेलं आहे. पृथ्वीचं कार्य करते, पाण्याचं कार्य करते. जसं सूर्य आहे, अग्नी आहे, ते त्यांचे कार्य करत आहेत. हे पंचतत्व आहेत आणि सर्वांची कामं ही बरोबर आहेत, त्यानुसार बरोबर आहेत. नाना वर्ण नाना भेद, जीव मात्रांचा अभेद, अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकांची. म्हणजे जीव मात्रात अनेक वर्ण आहेत, अनेक भेद आहेत, पण अग्नी मात्र सर्वांशी सारखा वागतो, समत्वाने वागतो. कारण तो ब्रह्मादी देवासह सर्वांच भिन्न आणि परम शुद्ध झालेला आहे. अग्नी करता सृष्टी चाले, अग्नी करता लोक झाले, अग्नी करता सकळ झाले लहान थोर. समज सांगतात अग्नी आहे म्हणून सृष्टी आहे, नाहीतर ही सृष्टी नाहीये. त्याच्यामुळे सृष्टी चालते. अग्नीमुळे लोकांना संतोष होतो, तर अग्नीमुळे सर्व लहान थोर जगतात. समर्थ इथे सांगतात की अग्नी या तत्वाला केवळ जाळणारा पदार्थ नाहीये, न मानता जीवनाचा आधार म्हणून स्पष्ट केलेला आहे. अग्नी हा फक्त चुलीत नाही आहे, गॅसवर नाही आहे, हा शरीरात आहे, जठराग्नीत आहे, सूर्याच्या प्रकाशात आहे, दिव्यात आहे, विद्युत विजेमध्ये आहे. सर्व अग्नी काम करते म्हणून जग चालतंय. आणि अग्नीशिवाय जीवन नाही. अग्नी जर मंद झाला तर प्राणी नष्ट होतो. जठराग्नी बंद पडलं तर अन्न पचत नाही. शरीराचा मेंदू जर थंड झाला तर मृत्यू निश्चित आहे. आणि त्यासाठी अग्नी पाहिजेच, ती प्राणशक्ती आहे. समोर सांगतात अग्नी भेदभाव करत नाही. श्रीमंत गरीब, लहान मोठा, राजा रंक, शुद्ध अशुद्ध, कोणाशी भेद करत नाही. जो जाईल, जो तपेल त्याला सेम ती ऊर्जा, तो प्रकाश जो आहे तो समान देईल. हा कर्मसिद्धांताचा नियम आहे. अग्नी काय करतं? अग्नी शुद्ध करतो. कच्चं अन्न शिजवतं, अशुद्ध धातू शुद्ध होतो अग्नीमुळे. अज्ञान असेल तर अग्नीमुळे, विचारामुळे ज्ञानात बदल होतो. म्हणून विवेकालाही अग्नी म्हटलेलं आहे समर्थांनी. अग्नीने आलळे भूमंडळ, लोकांचं राहाव्या झाले स्थळ, दीपिका नाना ज्वाळ, जेथे तेथे. म्हणजे अग्नीने जर पाणी शोषून जर भूमंडळ आहे ते घट्ट केलं तर त्यामुळे लोकांना राहण्यासाठी स्थळ निर्माण होईल. आणि अग्नीमुळे नाना प्रकारचे दीपिका नाना ज्वाळा जेथे तेथे दिसतात. पोटामध्ये जठराग्नी, ते क्षुधा लागे जनी, अग्नी करता भोजनी रुची येते. म्हणजे पोटामध्ये जठराग्नी आहे म्हणून लोकांना भूक लागते, म्हणून शरीराला भूक लागते, आणि त्यामुळे भोजनाला चव येते. जर जठराग्नी नसती तर आपलं पोट आहे तसंच आहे, म्हणजे भरून राहिलं असतं. ते अग्नी आहे म्हणून जीवन आहे, नाहीतर मृत्यू समान. अग्नी सर्वांगी व्यापक, उष्णी राहे कुपी एक, उष्णी नसता सकळ लोक मरण जाती. म्हणजे अग्नी सर्वांगी व्यापक, तो सर्वांगास व्यापलेला आहे. म्हणून आपल्या शरीरात उष्णता आहे, गरमी होते. आणि तशी उष्णता जर राहिली नसती तर सर्व लोक मरून जातील. आधी अग्नी मंद होतो,
पुढे प्राणी तो नाचतो, ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रांची. म्हणजे माणूस मरायच्या आधी समोर सांगतात त्याचा अग्नी आहे, शरीरातील जो अग्नी आहे तो मंदावतो आणि त्यानंतर तो प्राणी मरतो. आणि हे सर्व अनुभव सर्व प्राणी मात्रांना येतच असतो. ज्या मृत्यू लोकांमध्ये सर्वांना हे येणारच आहे. समोर सांगतात असता अग्नीचे बळ, शत्रू जिंके तत्काळ, अग्नी आहे तावत काळ, जेथे तेथे. समोर सांगतात ज्याच्याकडे अग्नीचे बळ आहे तो जिंकेलच. कितीही मोठा शत्रू बलवान जरी असला तरी त्याला कोणी हरवू शकत नाही. तो शत्रूला तत्काळ शत्रूवर मात करेल. जोपर्यंत अग्नी आहे तोपर्यंत प्राणी आहे. नाना रस निर्माण झाले, अग्नी करता निपजले, महारोग आरोग्य झाले निमिष मात्रे. म्हणजे समोर सांगतात अग्नीमुळेच नाना रस निर्माण होतात, उत्पन्न होतात. त्यामुळे महारोगी सुद्धा निमिष मात्रात म्हणजे अगदी अल्पकाळात आरोग्य संपन्न होतात, चांगले होतात. सूर्य सकाळहून विशेष, सूर्यापरी अग्नी प्रवेश, रात्री भागी लोक अग्निस सहाय्य करती. सूर्य हा विशेष आहे, त्याला महत्व आहे, सर्वाहून श्रेष्ठ आहे. आणि त्याहून अग्नीचा प्रकाश सांगितलेला तो श्रेष्ठ आहे. सूर्य तर श्रेष्ठ आहेच, पण त्याहून समोर सांगतात अग्नी श्रेष्ठ आहे. रात्री सर्व लोक अग्नीस सहाय्यभूत करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मदतकार्य होते. रात्री सूर्य नसतो, पण जी अग्नी आहे त्यामुळे आपलं जीवन चालतंय. म्हणून सूर्यापेक्षा अग्नीला महत्व दिलेलं आहे. अत्यंत गृहीचा अग्नी आलेला, त्यास दोष नाही बोलिला, सकळा गृही पवित्र झाला वैश्वानरू. म्हणजे अत्यंत गृहीचा अग्नी आणला म्हणजे अत्यंतचा घरातला अग्नी आणला तर त्यामुळे दोष लागत नाही असं शास्त्र सांगितलंय. कारण अग्नी हा सर्वांच्या गृहीचा पवित्रच आहे. अग्निहोत्र नाना याग, अग्नी करिता होती सांग, अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो. म्हणजे समजनंतर अग्निहोत्र नाना प्रकारचे आहेत, यज्ञ याग आहेत, हे सर्व अग्नीमुळे यात सांग पार पडतात. नाहीतर नाना प्रकारचे यज्ञ हे पूजा आपण संपन्न करतोय हे सर्व अग्नीमुळे आगीमुळे. आणि या प्रकारचे अग्नी जर तृप्त झाला की वातावरण कसं सुप्रसन्न वाटतं, तृप्त होतं, मन तृप्त होतं. देव दानव मानव, अग्नी करिता चाले सर्व, सकळ जनासी उपाव, अग्नी आहे. समज सांगतात देव दानव मानव यांचं सर्व व्यवहार सर्व उत्पत्ती ही अग्नीमुळे चालते. आणि लोकांचं कल्याण जे होते ते सर्व अग्नीमुळे होते. लग्न करती थोर थोर, नाना दारूचा प्रकार, भूमंडळी यात्रा थोर, दारुण शोभती. म्हणजे समज सांगतात थोर मोठ्यांच्या लग्न समारंभात शोभ्याच्या दारूच्या नाना प्रकार करतात. म्हणजे या जगात मोठमोठ्या ज्या यात्रा भरतात त्यावेळीही दारूनेच त्याला शोभा येते. नाना लोक रोगी होती, उष्ण औषधी सेविती, लोक त्यांच्या आरोग्य होती वन्नी करिता. म्हणजे अनेक लोकांना अनेक प्रकारचे रोग होतात. त्यामुळे उष्ण औषध देऊन सेवन करून अग्नीच्या साह्याने लोक आरोग्य संपन्न होतात, चांगले होतात.
ब्राह्मणास तनुमनु सूर्यदेव हुताशनु एतद्विषयी अनुमानू काहीच नाही. ब्राह्मणाचं तनुमनु म्हणजे ब्राह्मणाचे तन मन आदी सर्वस्व म्हणजे सूर्य आहे, अग्नी आहे. आणि याविषयी अनुमान करण्याची आवश्यकताच नाहीये. समर्थ सांगतात एतद्विषयी अनुमानू काहीच नाही. लोकांमध्ये जठरा नळू सागरी आहे वडवा नळू भूगोळाबाहेर आवरण नळू शिवन त्रिविदुल्यता. म्हणजे लोकांमध्ये जठरा नळू, लोकांमध्ये जठराग्नी आहे, सागरात वटवाग्नी आहे, भूगोलाच्या बाहेर आवर्ण गोळात अग्नी आहे आणि शंकराच्या डोळ्यात बीजरूपी अग्नी आहे. शिवनेत्री विद्युल्यता म्हणून सांगतात. म्हणजे शंकराच्या डोळ्यातही वीजरूपी अग्नी आहे. कृपेपासून अग्नी होतो उंच दर्पणी अग्नी निघतो काष्टा मंथनी प्रगटतो चकमकेने. म्हणजे कुपीपासून अग्नी होतो. म्हणजे कुपी म्हणजे काच, काचेची जी भिंग असते ती आपण सूर्यप्रकाशात ठेवली तर अग्नी निर्माण तयार होतो. तसंच उंच आरशातून प्रगट होतो. जर एकमेकावर लाकडं घसली किंवा दगडं घसली तर त्यांच्याही चकमकीच्या योगाने अग्नी प्रगट होतो. अग्नी सकळा ठाई आहे कठीण घसनी प्रगट होय आज्ञा सर्पे दग्ध होय गिरी खंदरे. म्हणजे सर्व प्राणी मात्रांची ठाई अग्नी आहे. कठीण घर्षाने तो प्रगट होतो आणि आज्ञा सर्पामुळे, मुखांच्या ज्वाळा काढणाऱ्या सर्पामुळे गिरीखंदरात आग लागून ती दग्ध होतात. अग्नी करता नाना उपाये, अग्नी करता नाना अपाये विवेक करून सकळ होय निनार्थक. म्हणजे अग्नीमुळेच नाना उपाय होतात आणि नाना अपायी होऊन, अपाय आणि उपाय दोन्ही होऊ शकतात. म्हणून विवेकाची आवश्यकता आहे. आणि विवेकाशिवाय म्हणजे अग्नीशिवाय सर्व निरर्थक आहे. भूमंडळी लहान तोर सकळांच वन्नीचा आधार अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होय. म्हणजे भूमंडळी लहान तोर, या भूमंडळावर पृथ्वीवर लहानात लहानपासून मोठ्यात मोठ्यापर्यंत अग्नीचाच आधार आहे. सर्वांना अग्नीचाच आधार आहे. आणि या अग्निमुखानेच परमेश्वर संतुष्ट होतो. ऐसा अग्नीचा महिमा बोली जे तितके उने उपमा उत्तरा उत्तरा अगाध महिमा अग्नी पुरुषाचा. म्हणजे हा ऐसा अग्नीचा महिमा. समर्थ सांगतात असा हा अग्नीचा महिमा आहे. किती वर्णन केलं तरी कमीच आहे, अपुराच पडेल, शब्द कमी पडतील. पण त्याला द्यायला योग्य उपमाच नाही आहे. कारण अग्निपुरुषाचा महिमा हा उत्तर जास्त अगाधच होणार आहे. जीत असता सुखी करी मेल्या प्रेत भस्म करी सर्व बक्षुक त्याचे थोरी काय म्हणून सांगावी. म्हणजे जीत असता सुखी करी म्हणजे मनुष्य जिवंत असताना अग्नी त्याला सुख देतो. आणि जर तो मेला तर मेल्यानंतर त्या प्रेताला भस्म सुद्धा करतो. म्हणून अग्नी सर्व भक्षक आहे. त्याची थोरवी काय वर्णावी समोर सांगतात. सकळ सृष्टीचा संवार प्रलय करी वैश्वानर वैश्वानरे पदार्थ मात्र काहीच उरेना. म्हणजे जो समोर सांगतात सकळ सृष्टीचा संवार, जो सृष्टीचा संवार करतो, सर्वांचा प्रलय करतो, त्या पदार्थ मात्र काहीच शिल्लक नाही, तो अग्नी आहे. तो जीवनदानी सुद्धा देतो आणि संवार सुद्धा करतो. नाना होम उदंड करती गरोगर वैश्वदेव चालती नाना क्षेत्री दीप जळती देवापासी. म्हणजे नाना होम उदंड करती, लोक नाना प्रकारचे होम हवन करतात, घरोघरी वैश्वदेव चालतात, पण निराळ्या क्षेत्रामध्ये देवभाषी दीप जळत असतात.
दीपारदने निलांजने देव वोवाळीचे जणे खरे खोटे निवडणे दिव्य होता. म्हणजे समजतात दीपाराधना निरंजना, आपण जे भक्ती करतो, पूजा करतो, त्यावेळी आपण निरंजन लावतो, दीप लावतो, इत्यादी अनेक प्रकारचे देवाला आपण ओवाळतो. आणि अग्निदिव्य करून लोक खऱ्या खोट्याची निवड परीक्षा करतात. अष्टदा प्रकृती लोक तिन्ही सकळ व्यापून राहिला वन्नी आगाध महिमा वदनी किती म्हणून बोलावा. जवळ अष्टदा प्रकृती म्हणजे 5 तत्व, आप तेज वायू आकाश, आणि 3 गुण सत्व रज तम म्हणजे अष्टदा प्रकृती. हे तिन्ही सकळ व्यापून राहिला वन्नी. म्हणजे अष्टदा प्रकृती आणि तिन्ही लोक त्यांच्या व्यापन अग्नी आहे, तो अग्नीने व्यापलेला आहे. आणि अशा अग्नीचा महिमा मुखाने किती म्हणून वर्णन करावा. समोर सांगतात 4 शृंगे त्रिपदी जात 2 शिरे सप्त हात ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिती विन. म्हणजे 4 शृंगे त्रिपदी जात म्हणजे अग्नीला 4 शिंगे, 3 पाय, 2 शरीर, 7 हात आहे असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि अग्नीचे 4 शंगे धर्म अर्थ काम आणि मोक्ष, 3 पाय कर्म उपासना ज्ञान, आणि 2 शरीरे प्रवृत्ती आणि निवृत्ती, आणि 7 हात भुआदी म्हणजे 7 व्याती आहेत. प्रचिती विनय थोडे सांगितले जाते. समज सांगतात ऐसा वन्नी उष्णमूर्ती तोम्या बोलिला यथामती निर्णपूर्णी क्षमा श्रोती केले पाहिजे. समजतात ऐसा वन्नी उष्णमूर्ती म्हणजे अशा या उष्णमूर्ती अग्नीचे वर्णन समर्थांनी थोडक्यात केलेलं आहे, यथामती केलेलं आहे. यात अधिकाधिक उन्ह झाले असेल तर श्रोतांनी क्षमा करावी. समर्थ सांगतात ऐसा वन्नी उष्णमूर्ती तोम्या बोलिला यथामती न्यूनपूर्ण क्षमा श्रोती केले पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अग्नि निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.